हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्कॉलरशिपच्या रिलेटेड महत्त्वाची सूचना घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे आणि आजची सूचना ही स्पेसिफिक TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. काल जशी आपण एक व्हिडिओ करून तुम्हाला सूचना दिली होती की बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, RT या सर्व संस्थांनी सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी 2 दिवस एक्स्ट्राचे, म्हणजे जी 28 तारखेला फॉर्म भरण्याची डेट संपली होती ती 29 आणि 30 पर्यंत त्यांनी एक्सटेंड केली होती. परंतु यामध्ये आणखीन एक अपडेट असा आहे की जे फक्त TRTIचे स्टुडंट आहेत, TRTIचे स्टुडंट म्हणजे कुठले, ST कॅटेगरीमधले जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की त्यांची फॉर्म भरण्याची तारीख हे 4 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. का त्यांना वेळ जास्त दिलेला आहे एक्स्ट्राचा? कारण त्यांच्यामध्ये एक अपडेशन असं आहे की जर तुम्ही हे नोटिफिकेशन आहे बघा TRTIचं, आणि त्यात त्यांनी असं स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की जर तुम्ही याआधी ज्या कोण्या परीक्षेचा लाभ घेतलेला आहे, स्पर्धा परीक्षेचा लाभ घेतलेला आहे, त्यापेक्षा वरची जी काठिण्य पातळीची आहे त्या परीक्षेचा तुम्ही पुन्हा एकदा फायदा घेऊ शकता, डबल फायदा घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही आत्ता फॉर एक्झाम्पल पोलीस भरतीमधून तुम्ही स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला असेल तर यानंतर तुम्ही IBPS मधून त्याच TRTIच्या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकता, तोच विद्यार्थी. ठीक आहे, ही जी सिस्टीम आहे ही फक्त बार्टीच्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत लागू होती, परंतु आता TRTIने या परिपत्रकामधून TRTIच्या बेनिफिशियरीज म्हणजे TRTIचे जे स्टुडंट्स आहेत, ST कॅटेगरीचे जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्ही पोलीस भरतीतून लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला IBPS मधून लाभ घेता येईल. IBPS मधून ऑलरेडी घेतला असेल तर तुम्हाला कंबाईन MPSC मधून घेता येईल. कंबाईन MPSC मधून घेतला असेल तर MPSC मधला लाभ घेता येईल, आणि MPSC मधून जर तुम्ही ऑलरेडी लाभ घेतलेला असेल तर UPSCचा लाभ घेता येईल. ओके, वरून खाली नाही येता येणार, बट खालून वर तुम्हाला नक्कीच जाता येईल. ठीक आहे, ओके, चलो, तुम्हाला लक्षात आलंय का? ही जी सिक्वेन्स आहे ती मी इथे लिहितोय. सगळ्यात वर UPSC असणार आहे, नंतर MPSC असणार आहे, नंतर कंबाईन MPSC असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर IBPS असणार आहे, आणि त्यानंतर पोलीस भरती असणार आहे. त्यानंतर पोलीस भरती असणार आहे. ठीक आहे, सॉरी, चलो, त्यानंतर पोलीस भरती असणार आहे. लक्षात आलंय का तुम्हाला? UPSC, MPSC, कंबाईन MPSC, त्यानंतर आहे IBPS आणि पोलीस भरती. ठीक आहे, पोलीस भरती. जर तुम्ही पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे तर तुम्हाला वरती कुठल्याही परीक्षेचा लाभ घेता येईल. IBPSचा घेता येईल, कंबाईनचा घेता येईल, MPSCचा, UPSCचा. जर IBPSचा घेतला असेल तर खाली पोलीस भरतीचा नाही घेता येणार, बट वर कंबाईन MPSC, UPSCचा घेता येईल. कंबाईनचा घेतला असेल तर खालचा IBPS आणि पोलीस भरतीचा नाही घेता येणार, बट वरचा MPSC आणि UPSCचा घेता येईल. ठीक आहे, ज्यांना हे नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचायचे त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला या. टेलिग्राम चॅनलला हे नोटिफिकेशन मी डिटेलमध्ये ॲज इट इज आहे तसं टाकत आहे. ओके, ठीक आहे. सो TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी क्लोजिंग पॉईंट हाच आहे की तुमची फॉर्म भरण्याची डेट ही 4 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे, आणि त्याचं कारण असं आहे की तुम्हाला हायर एक्झाम्स ज्या आहेत त्या देऊन तुम्हाला पुन्हा एकदा या स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार आहे. चलो, थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवाल, शेअर कराल अशी अपेक्षा आहे. थँक्स अ लॉट.